आता पवार साहेब म्हणतात की छगन भुजबळ मुख्यमंत्री आहे, सगळ्यांनी एकत्र बसून ते सोडवा. अहो पवार साहेब वर्षापूर्वी सर्व पक्षांची मिटिंग बोलवली, तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही. का नाही आलं? आणि तुम्ही आलात नाही. मी तुमच्या घरी गेलो, दिवसभर टीव्हीला चालू होतं भुजबळ. अचानक पवार साहेबांच्या घरी हजर. मी 2-3 तास बसलो. म्हटलं भेटणार का? आणि मग त्यांना विचारलं, तुम्ही राज्याचे नेते आहात, देशाचे राज्याचे आहातच ना? त्यांनी त्यावेळेस हो समाजामध्ये भांडणं लागले, ते त्याच्या लग्नात जात नाही, ते त्यांच्या हॉटेलमध्ये जात नाही. मग म्हटलं तुम्ही का आलात ना? तुमची जबाबदारी नाही? मी ज्येष्ठ नेते आम्ही म्हणतो तुमचं काम आहे का? त्याचं करू नका सांगा. मी मिटिंग आहे आणि आता सुद्धा भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडवलं, तेव्हा तुम्ही आलाच नाही. आणि आता आमचं वाटोळ झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय. मी सांगितलं की हे जे आहे हा ज्या तुम्हाला पटतो का सांगा. म्हणतात हैदराबाद गॅझेटने एक मार्ग मराठ्यांना दाखव. काय मराठ्यांना मार्ग दाखव? मला बोलवलं, त्या दिवशी निर्णय झाला, मला बोलवलं, मी होतो, तुमचा भाऊ आणि समीर भाऊ. आम्ही सकाळी सगळे कागद बरोबर घेऊन गेलो मुख्यमंत्र्यांकडे. तिथे 2 उपमुख्यमंत्री बसलो. ते म्हणाले